तर जे बंदूक घेऊन आहेत ना त्यांना मारणं सोपं आहे, कारण ते बंदूक घेऊन आहेत, आम्ही पण त्यांच्यापेक्षा जास्त बंदुका घेऊन जाऊ आणि त्यांना मारू. पण जे आमची मनं पोखरतायत, आमची मुलं पोखरतायत, आमचे विचार पोखरतायत, आमच्या मुलांची डोकी पोखरतायत, यांच्याशी लढणं कठीण आहे. यांना शोधून काढणं कठीण आहे. कोणी प्राध्यापकाचा बुरखा घातलेला, कोणी पत्रकाराचा बुरखा घातलेला, कोणी विचारवंताचा बुरखा घातलेला, कोणी मानवतावाद्याचा बुरखा घातलेला. पण भीमा कोरेगावच्या घटनेनंतर यांचे बुरखे आमच्या पोलिसांनी टराटरा फाडले आणि त्या माध्यमातून कशा प्रकारे दंगा घडवण्याचं संपूर्ण षडयंत्र यांनी रचलं होतं हे आमच्या पोलिसांनी ज्यावेळेस त्याचा पर्दाफाश केला आणि त्यानंतर यांच्याकडे जे साहित्य सापडलं त्या साहित्यामध्ये संपूर्ण भारत पोखरून टाकण्याकरता